या लागी त्याच्या भजनापासी, विघ्ने छळू धावती आपैसी, विघ्नी अभिभव नवे त्यासी, तू ऋषिकेशी रक्षिता. सांडुनी सकाम कल्पना, जे रतले तुझ्या चरणा, त्यास आठही प्रहर जाणा, तू नारायणा रक्षसी. भक्त विघ्ने होती कासाविसी, धाव धाव म्हणती ऋषिकेशी, तेव्हा तू धावण्या धावसी, निष्ठुर नवसी नारायणा. विघ्न न येता भक्तापासी, आधीच भक्त संरक्षणासी, तू भक्तांचे चौपासी, अहर्निशी संरक्षिता. विघ्न सळू धावे सकोप, तव विघ्नी प्रगटे तुझे स्वरूप. या लागी भक्तासी अल्प, विघ्न प्रताप पाथू न शके, कामे छळावे हरिभक्तासी, तव हरी कामाचा हृदयवासी, तेव्हा विघ्नची निर्विघ्न त्यासी, भयभक्तासी स्वप्नी नाही. विघ्न उपजवी विरोधू, तव विरोधा सभाय गोविंदू, मग विरोध तोची महाबोधू, स्वानंदू कंदू निज भक्ता. ज्यासी तुझ्या चरणी भावार्थू, त्यासी विघ्नी प्रकटे परमार्थू, ऐसा भाव बळे तू समर्थू, साह्य सततू निज भक्ता. या परी समर्थ तू संरक्षिता, ते जाणोनी विघ्ना समजता, पाय देऊनी इंद्रपद माथा, पावती परमार्था तुझिया कृपे. देव संरक्षिता ज्यासी, विघ्ने छळू धावती त्यासी, मास कामाची गती कायसी, विदेह म्हणसी ते ऐक. विषय काम धरोनी मनी, इंद्रादी देवा बळी पूजनी, जे भजले या गैजनी, देव त्या लागोनी न करीती विघ्न. इंद्र यादिकांचा राजा, सकाम याज्ञिक त्याच्या प्रजा, यज्ञभाग अर्पिती ओजा, पावल्या बळी पूजा न करीती विघ्न. म्हणसी कामादी विटंबिती, ते निष्कामा कदा नातळती, सहज कामा वश असती, सदा कर्मे करीती सकाम. जे मज कामासी वश होती, ते तप वेचोन भोग भोगिती, जे आतुडले क्रोधाच्या हाती, ते वृथा नागवती तपासी. अर्थात खरे म्हणजे विघ्न स्वतःच त्यांना छळायला धावतात, पण तू त्यांचे रक्षण करतोस, म्हणून विघ्ने पराभव पावतात. जे कामनारहित होऊन तुझी भक्ती करून तुझ्या चरणी रमतात, त्यांचे हे नारायणा तू अष्टोप्रहर रक्षण करतोस. भक्त जेव्हा विघ्नाने त्रस्त होतो, तेव्हा तो तुझा धावा करतो, तू त्याच्या हाकेला धावून जातोस, कारण तू मुळीच निष्ठुर नाहीस. विशेष म्हणजे विघ्ने येण्याच्या आधीच तू रात्रंदिवस तुझ्या भक्तांचे सर्वथा रक्षण करतोस. गंमत अशी की विघ्न रागाने तुझ्या भक्तांचा छळ करण्यास आले, तर त्या विघ्नातच तू तुझे स्वरूप प्रकट करतोस. त्यामुळे भक्तांना विघ्ने ही विघ्ने वाटतच नाहीत. कामवासना जेव्हा हरिभक्तांना छळायला जाते, तेव्हा त्यातही भक्तांसाठी तू प्रकट होतोस. त्यामुळे विघ्न हे विघ्नच राहत नाही. अर्थात तुझ्या भक्ताला त्याचे भय राहत नाही. विघ्न विरोध उत्पन्न करते, पण त्या विघ्नात गोविंद रूपाने तू अंतर्बाह्य व्यापून राहतोस. त्यामुळे तो विरोधही आत्मज्ञान शिकवतो व भक्ताला आनंदाचा कंद वाटतो. तुझ्या भक्ताला विघ्नातही परमार्थ दिसतो, हे भक्तांचे भावबळ. अशा रीतीनेही तू त्यांचे सहाय्य करतोस. तू रक्षण करणारा समर्थ असल्याने तुझे भक्त विघ्नांना जिंकतात, इंद्रपदाला ओलांडतात आणि तुझ्या कृपेने परमपद मिळवितात. देव ज्यांचे रक्षण करतो अशा भक्तांनाही विघ्ने छळायला येतात. मग ते सकाम साधक असतात, त्यांची गती काय होईल असे विचारशील तर हे राजा ऐक. द्रुमिल म्हणतो, मनात कामना धरून जे लोक यज्ञ करतात, देवांना बळी देतात, त्यांना देव विघ्ने करीत नाहीत. इंद्र हा यज्ञ करणाऱ्यांचा देव आहे. सकाम यज्ञ करते त्याची प्रजा आहे. हवीर भात मिळाले की देव संतुष्ट होतात व त्यांना विघ्ने करत नाहीत. कामाधिक विकार साधकांची विटंबना करतात. ती कशी असे विचारशील तर सांगतो की निष्काम साधकाच्या वाटेला ते कधीही जात नाहीत. मनातून जे स्वभावताच कामवश असतात व सदा सर्वदा सकाम कर्मे करतात. अर्थात जे कामवश होतात
ते तपाचा व्यय करून भोग भोगतात आणि जे क्रोधाला वश होतात त्यांच्या तपाचा नाशच होतो. क्षुत्रुत्रिकालगुण मारुत जैव्यशेषज्ञान स्मान पार जलधीन तीतर्य केचित क्रोधस्य यान्ति विफलस्य वशं पदे कूर्मन् चन्ति दुश्चर तपश्च वृथोत् सृजन्ति. अर्थात कित्येक लोक भूक, तहान, शिशिर ऋतूतील थंडी, ग्रीष्मातील उष्णता व वर्षा ऋतूतील पाऊस हे तिन्ही काळांचे गुण तसेच बाह्यवायू व शरीरातील प्राणवायू, खाणे, पिणे, कामोपभोग इत्यादींनी युक्त अशा अपार सागर रूप आम्हाला उल्लंघून व्यर्थ क्रोधाच्या अधीन होतात. त्यामुळे एरवी तप केल्याने तरुण गेले असले तरी समुद्र तरुण गेलेला माणूस जसा गायीच्या पावलांनी झालेल्या खळग्यात जमलेल्या पाण्यात बुडावा त्याप्रमाणे त्या क्रोधाने आपले तप सुद्धा व्यर्थ घालवतात. इति प्रकृणतां तेषां स्त्रियोत्यद्भुत दर्शनः दर्शयामास शुश्रूषा स्वर्चितः कुर्वन्तीर्विभू. अर्थात ते असे बोलत असताना नारायणाने कामादिकांचा गर्व शांत होण्यासाठी योग सामर्थ्याने उत्पन्न केलेल्या व आपल्या सेवा करणाऱ्या अद्भुत सुंदर अशा स्त्रिया त्यांना दाखवल्या. प्राणायामे प्राणापानी निज प्राणाते आकळोनी वातवर्ष शीतोष्ण साहोनी जे अनुष्ठानी गुंतले क्षुधे तृषेते नेमुनी जिव्हाशिष्ण आकळोनी मज कामाते चिंतिले मानुनी निष्कामाभिमानी उन्मत्त अल्प अपमाना हाती जे क्रोधासी वश होती ते शाप देऊनी तपसंपत्ती व्यर्थ नागविती निजनिष्ठा सकामाच्या अनुष्ठाना मज कामसंगे स्रक्चंदना भोगभोगिती स्वर्गांगना अमृतपाना प्राशिती त्या मज कामाते उपेक्षिती आणि क्रोधासी वश होती ते निजतपा नागवती शापदीप्ती अनुवादे जे अपार सागर तरती ते गोष्पदोदकी बुडती तेवी मज कामते जिणोनी जाती तेही नाग विजेती निज क्रोधे मज कामाची अपूर्ण कामवृत्ती तेची क्रोधाची दृढ स्थिती कामक्रोध अभक्ता बाधिती हरिभक्तांप्रती ते न चले तुझ्या भक्तांप्रती जाण न चले कामक्रोधादी बंधन तो भक्तप्रती नारायण तुझा आमुचे कामपण केवी बाधी नेणता तुझा महिमा आम्ही करू आलो निज धर्मा तुझ पासी नित्य निज क्षमा पुरुषोत्तमा कृपाळुवा. अपकार्या उपकार करीती या नाव निर्विकार निज शांती तोच शांतीची परिपाक स्थिती विघ्नकर्त्या प्रती हरिदावी सांगोनिया आपुली स्थिती कामादिक स्तुती करीती तव परमाश्चर्य देखती स्त्रिया अत्युद्भुती अकस्मात स्वरूप वैभव अलंकार श्रिये हुनिया सुंदर सेवे लागी अतितत्पर सदा सादर सावधाने. अर्थात काही लोक प्राणायाम करतात, ऊन पाऊस थंडी सोसतात, भूक तहान यांच्यावर ताबा चालवतात व जिभेवर व लैंगिक वासनेवर ताबा चालवून असा अभिमान मनाशी धरतात की ते निष्काम झाले आहेत. ते थोड्याशा अपमानानेही रागावतात आणि शाप देऊन आपले तप फुकट घालवतात. सकाम उपासना करून स्वर्गातील भोग भोगतात. ते सुद्धा मज कामाने पराभूत झालेले असतात. पण जे माझी अर्थात कामाची उपेक्षा करतात ते क्रोधाला वश होतात आणि ते पण शाप देतात. त्यामुळे त्यांचे तप नष्ट होते. जे अपार सागर तरून जातात ते कोशपत निर्मित खळग्यात बुडावे तसे क्रोधाकडून पराभूत होतात. काम पूर्ण न होणे म्हणजेच क्रोधाचा उद्भव होणे. अर्थात दोघेही दोन्ही बाजूंनी
अभक्तांना पीडा देतात. मात्र हरिभक्तापुढे त्यांचे काहीच चालत नाही. आणि हे नारायणा, तुझ्या भक्तांपुढेही जेथे आमचे काही चालत नाही, तेथे त्यांचा पती जो तू नारायण, त्याला आम्ही काय त्रास देऊ शकणार? तुझा महिमा माहीत नसताना आम्ही आमच्या स्वभावाप्रमाणे तुझ्याशी सामना करण्यास आलो. हा आमचा अपराधच आहे. पण हे कृपाळू पुरुषोत्तमा, तू नित्य क्षमाशीलच असतोस. अपकार करणाऱ्यावर उपकार करणे यासच खरी निर्विकार शांती म्हणतात. त्या शांतीचीच परिपक्व अवस्था नारायणाने आपल्या ठिकाणी कामादिकास प्रत्ययास आणून दिली. जेव्हा कामादिक स्वतःची स्थिती सांगून त्यांची स्तुती करू लागले, तेव्हा त्यांनी एक अद्भुत आश्चर्य पाहिले. तेथे अनेक सुंदर स्त्रिया अचानक प्रकट झाल्या. त्यांचे स्वरूप व भूषणे लक्ष्मीपेक्षाही वैभव संपन्न होती. त्या नारायणाच्या सेवेला तत्पर होत्या. ते देवानुचरा दृष्ट्वा स्त्रिय श्रीरेवरूपिणी गंधेन मुमुहुस्तान् सारूपोतार्यहत श्रिया. अर्थात नारायणाने उत्पन्न केलेल्या व साक्षात लक्ष्मीसारख्या त्या स्त्रियांना पाहून कामादी देवानुचर त्यांच्या उत्कृष्ट स्वरूपापुढे निस्तेज झाले व त्या स्त्रियांच्या स्वाभाविक सुगंधाने मोहित झाले. तानाह देवदेवेश प्रणतान प्रहसन्निव आसामेकतमावृंगध्वसवर्णी स्वर्गभूषणाम. अर्थात नंतर नम्र झालेल्या त्या कामादिकांना नारायण हसत म्हणाला की तुम्ही यातील एखादी स्त्री मागून घ्या. तुमच्यासारख्या स्वरूपाची जी असेल किंवा निदान स्वर्गाला भूषण रूप होईल अशी एखादी स्त्री तुम्ही मागून घ्या. नवल लाघव नारायणा कैसे या दाखविले विंदांना. त्या स्त्रियांखाली सुरंगांकना दिव्य खद्योत जाणा तैशा दिसती. या स्त्रिया देखोनी दिठी कामू मूर्छित पडिला सृष्टी. वसंत घटघटा लाळघोटी क्रोधाची दृष्टी तटस्थ ठेली. भ्रमर विसरले झणत्कार कोकिळ्या विसरल्या पंचमस्वर. प्राण विसरला संचार देवानुचर भुलले. देखोनी त्याचिया स्वरूपासी अप्सरा दिसती जैशा दासी. अत्यंत लज्जा झाली त्यासी काळीमेसी उतरल्या. त्यांचे अंगीचा सुगंध वातू तेणे फुलला वसंतू. मलया नील झाला भ्रांतू त्यांचा अंगवातू लागता. नारायणाची विद्या कैसी जे भुलवू आले आपणासी. भुली पाडिली तयासी योगमायसी दावुनी. सुंदरत्वे रंभा तिलोत्तमा जिया मंदर मथनी चिंतलिया रमा. रमे हुनिया उपमा उत्तमोत्तमा अतिरूपे. ते अति आश्चर्य देखोन झाले कामादी मूर्छापन्न. तयाप्रती नारायण काय हसोनी बोलिला. आम्ही अवश्य पूजावे तुम्हासी काही अर्पावे बलिदानासी. संतोष व्हावया इंद्रासी यातील एखादी दासी अंगीकारा तुम्ही. यांचे सौंदर्य अतिथोर म्हणाल होईल अपमान कर. तुम्हा समान जे सुंदर तिचा अंगीकार करावा तुम्ही. म्हणाल यात नाही हीन अवघ्या सौंदर्ये संपूर्ण. कोणी न दिसे आम्हा समान केवी आपण अंगीकारावी. जरी नाही तुम्हा समान सकळ सौंदर्ये अतिसंपन्न. तरी एकीचे करावे वरण होईल भूषण स्वर्गासी. ऐसे नारायणाचे वचन ऐकोनी हरिखली संपूर्ण. करोनिया साष्टांग नमन मस्तकी वचन वंदिले. अर्थात नारायणाची लीला अगाध आहे. दिवसा ज्याप्रमाणे काजवा फिका पडतो त्याप्रमाणे त्या स्त्रियांच्या पुढे देवांगना निस्तेज दिसू लागल्या. त्या स्त्रिया दृष्टीत पडताच मदन मूर्छित पडला. वसंत ऋतू लाचार झाला. क्रोध तर थक्क होऊन पाहू लागला.
भ्रमर गुंजन विसरले, कोकिळ गाणे विसरला, श्वास रोखले गेले आणि देवाचे अनुचर मोहित झाले. त्यांच्या स्वरूपापुढे अप्सरा दासीसारख्या दिसू लागल्या आणि त्यांची तोंडे काळवंडली. त्या स्त्रियांच्या शरीर सुगंधामुळे वसंत ऋतूही भुलला आणि मलय पर्वतही तेथे असता तर स्वतःचा सुगंध विसरला असता. जे आपल्याला भुलविण्यास आले त्यांनाच योगमायेने ज्याने मोहित केले, त्या नारायणाचे योग सामर्थ्य किती अद्भुत असले पाहिजे. रंभा, तिलोत्तमा इत्यादी अप्सरांना समुद्र मंथनाच्या वेळी उत्पन्न झालेल्या लक्ष्मीने आपल्या सौंदर्याने जिंकले, पण नारायणाने उत्पन्न केलेले ह्या स्त्रियांचे सौंदर्य लक्ष्मीपेक्षाही सरस होते. ते अत्यंत आश्चर्य पाहून जेव्हा वसंत ऋतू, काम इत्यादिकास फारच मोह पडला, तेव्हा नारायण त्यांना हसून म्हणाला, आम्ही तुमचे पूजन करावे, तुम्हाला काही अहेर द्यावा हे योग्य आहे. यातील एखाद्या दासीचा तुम्ही स्वीकार कराल तर इंद्राला संतोष वाटेल. यांचे सौंदर्य अनुपम आहे, त्यामुळे तुमचा अपमान होईल असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासारखीच जी सुंदर दिसत असेल तिचाच स्वीकार करा. बरे, सर्वच सुंदर आहेत, त्यात तुमच्या योग्य कोणी नाही, मग अंगीकार कसा करावा? असे जर म्हणाल तर तुमच्या अनुरूप नसली तरी एकेची निवड करा, म्हणजे स्वर्गलोकाला ती भूषण ठरेल. नारायणाचे हे बोलणे ऐकून त्या सर्वांना आनंद वाटला. त्यांनी साष्टांग नमस्कार करून त्या वचनाचा आदर केला.